बघा, हीट. तर हीट मध्ये पहिल्यांदा आपल्याला काय दिलंय, फिल इन द ब्लँक्स बघायचे आणि रिराईट द सेंटेन्स म्हणून सांगितले. ते बघू आपण हीट बद्दल. बघा, फिल इन द ब्लँक्स अँड रिराईट द सेंटेन्स. तर आपल्याला पहिल्यांदा फिल इन द ब्लँक्स दिलाय. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन एअर इज डिटरमाइंड इन टर्म्स ऑफ इट्स, काय येणार आहे त्याचं आन्सर, टेम्परेचर. टेम्परेचर. The amount of water vapor in air is determined in terms of its temperature. Next, second question दिला आहे. If objects of equal masses are given equal heat, their final temperature will be different. This is due to a difference in their specific heat capacity. Next, during transformation of liquid phase to solid phase, the latent heat is काय, absorbed. तर तिथं आन्सर काय, absorbed. Next, question 2. Observe the following graph. Considering the change in volume of water as its temperature is raised from 0 degrees Celsius, discuss the difference in the behavior of water and other. सांगितलंय बघा, एक्झाम मध्ये येऊ शकतो तो क्वेश्चन. हा, असा एक्झाम मध्ये आला होता 2020 ला. तर व्हॉट इज द बिहेवियर ऑफ वॉटरफॉल. तर जे काही वॉटरचं बिहेवियर आहे त्याला काय हा अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर. द गिवन फिगर इज द ग्राफ बिटवीन व्हॉल्यूम दिलाय वाय ऍक्सिस वरती आपल्याला आणि एक्स ऍक्सिस वरती टेम्परेचर दिलाय डिग्री सेल्सिअस. हा ना. तर इफ द टेम्परेचर इज रेस्ड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस, दिस मीन्स हिटिंग टेक्स प्लेस. है ना. जर टेम्परेचर इन्क्रीज होते 0 डिग्री सेल्सिअस पासून, म्हणजे याचा अर्थ झाला काय होते, तो ऑब्जेक्ट काय होते, हीट होते. सेकंड आहे, इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट ऑन हिटिंग इट कॉन्ट्रॅक्ट इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. देखो, आपल्याला इथं काय दिसतंय अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर मध्ये, जेव्हा हिटिंग करतो तेव्हा ऑब्जेक्ट एक्सपांड होत नाही, तर काय होतं, इथं कॉन्ट्रॅक्ट होतो. नेक्स्ट, ऍट 4 डिग्री सेल्सिअसला ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन मुळे काय होते, व्हॉल्यूम डिक्रीज होते. तर कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होते, व्हॉल्यूम डिक्रीज होते ऍट 4 डिग्री सेल्सिअसला. इफ द वॉटर इज हिटेड फर्दर, परत वॉटरला हिटेड केलं की तो काय होते, एक्सपांड होते आणि त्यामुळे परत व्हॉल्यूम त्याचा इन्क्रीज होते. तर हे जे काय व्हॉल्यूमचं बिहेवियर ऑफ वॉटर आहे बिटवीन इट्स टेम्परेचर फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस, त्याला काय म्हणणार आपण, अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर. कळालं का. म्हणजे काय होते, जेव्हा आपण हीट देतोय तेव्हा पहिल्यांदा एक्सपांड न होता कॉन्ट्रॅक्ट होते. जेव्हा ऍट 4 डिग्री सेल्सिअसला काय होते, तो ऑब्जेक्ट कॉन्ट्रॅक्ट होते, त्यामुळे व्हॉल्यूम डिक्रीज होते. परत 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे त्याला हिटिंग केल्यामुळे तो एक्सपांड होते, त्यामुळे व्हॉल्यूम इन्क्रीज होते. जे काही बिहेवियर ऑफ वॉटर आहे बिटवीन 0 डिग्री सेल्सिअस टू 4 डिग्री सेल्सिअस, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, व्हॉट इज मीन्ड बाय स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी. व्हॉट इज मीन्ड बाय स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी, इम्पॉर्टंट एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. हाऊ विल यू प्रूव्ह एक्सपेरिमेंटली दॅट डिफरंट सबस्टन्सेस हॅव डिफरंट स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी. तर एक्सपेरिमेंटली आपल्याला प्रूव्ह करायचे डिफरंट सबस्टन्सेसचे काय असतात, डिफरंट स्पेसिफिक हिट कॅपॅसिटीज असतात. तर स्पेसिफिक हिट कॅपॅसिटीची डेफिनेशन काय, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी required to raise the temperature of unit mass of an object by 1 degree Celsius is called the specific heat capacity of that object. The specific heat capacity of object काय, the amount of heat energy required to raise the temperature of unit mass of an object by 1 degree Celsius is called the specific heat capacity of that object. आता हे जे काही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी फॉर डिफरंट सबस्टन्स ते आपल्याला एक्सपेरिमेंटली काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. बघा, त्याच्यासाठी आपल्याला डायग्राम काढायला लागेल. डायग्राम काय दिले बघू आपण डायग्राम मध्ये काय केलं. तर डायग्राम काढताना आपण काय घेणार आहे, टेक 3 स्पेअर्स ऑफ आयर्न. टेक 3 स्पेअर्स घेणार आहे, एक आयर्न घेणार, एक कॉपर घेणार, एक लीड घेणार ऑफ इक्वल मासेस.
आणि त्यांना नाव पुट ऑल द 3 स्पेअर्स इन बॉइलिंग वॉटर इन द बिकर फॉर सम टाइम. त्या तिन्ही स्पेअरला आपण बॉइलिंग वॉटर मध्ये ठेवणार आहे काही वेळापुरतं. नाव टेक देम ऑल आउट ऑफ द वॉटर. नंतर काय करणार, सगळ्यांना पाण्याच्या बाहेर काढणार. विल नोटिस दॅट ऑल द स्पियर्स विल बी ॲट टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. हा ना, बॉइलिंग वॉटर मध्ये डीप केल्यानंतर सगळ्यांचं टेम्परेचर काय असणार आहे, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत असणार. आणि नंतर ते तिन्ही स्पियर बॉइलिंग वॉटर मध्ये डीप केल्यानंतर ते काढून परत ते आपल्याला वॅक्सच्या स्लॅब मध्ये टाकायचे. नंतर आपल्याला काय मेजर करायचं, डेप्थ ऑफ इच स्पियर इन टू द वॅक्स, म्हणजे कोणता स्पियर वॅक्स मध्ये जास्त डेप्थ पर्यंत गेलाय. तर द स्पियर विच हॅज ऍब्सॉर्ब मोर हीट फ्रॉम वॉटर. हा ना, असा एक स्पियर, कोणता तरी एक स्पियर असणार आहे त्यांनी वॉटर पासून जास्त हीट ऍब्सॉर्ब केली असेल, तो स्पियर काय होणार आहे, विल गिव्ह मोर हीट टू वॅक्स. म्हणजे आयर्ननी जर जास्त हीट ऍब्सॉर्ब केला असेल तर जास्तीत जास्त हीट काय करेल, वॅक्सला देईल. मोर वॅक्स विल दस मेल्ट, त्यामुळे जास्त वॅक्स काय होणार आहे, मेल्ट होणार आहे. अँड डीपर द स्पियर विल गो इन द वॅक्स, आणि तो स्पियर काय असेल जास्त वॅक्स मध्ये डीप होईल. विल नोटिस आयर्न गोज डीपेस्ट, आयर्न सगळ्यात जास्त आतमध्ये जाणार आहे. लीड स्पियर गोज द लिस्ट, लीड स्पियर कमी जाईल. अँड कॉपर स्पियर गोज टू इंटरमिडिएट पाथ. This shows that for equal rise in temperature, the three spheres have absorbed different amount of heat. This means that property which determines the amount of heat absorbed by a sphere is different for the three spheres. है ना? तर तिन्ही स्पेअरनी काही सेम अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब केली नव्हती. सगळ्यांची जी काही स्पेसिफिक कॅपॅसिटी होती ती सगळ्यांची डिफरंट होती, असं ते एक्सप्लेन करायचंय शॉर्टकट मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन फोर दिलाय, while deciding the unit of heat, which temperature interval is chosen, why? है ना, while defining the unit of heat, heat unit define करताना कोणती टेम्परेचर रेंज घेणार आहे आपण, 40 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस. कोणते घेणार आहे, हीटचं युनिट डिफाईन करताना आपण टेम्परेचरची कोणती रेंज घेणार आहे, 14 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस. कळालं का, 15.5 डिग्री सेल्सिअस. बघा अजून पुढे काय दिलंय, इफ यू टेक डिफरंट टेम्परेचर रेंज than 14 degree Celsius to 15.5 degree Celsius, the amount of heat required will be slightly different असेल. It is therefore essential to define a specific temperature range. म्हणून जे काही टेम्परेचर रेंज असते ती 14 डिग्री सेल्सिअस टू 15.5 डिग्री सेल्सिअस घेणार. डिफाइनिंग द युनिट ऑफ हिट. नेक्स्ट बघा, नेक्स्ट पण ग्राफ महत्वाचा आहे, एक्झाम मध्ये येऊ शकतो. एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ आहे. टाइम दिलाय, टाइम मिनिट्स मध्ये एक्स एक्सिस वरती दिलाय आणि वाय एक्सिस वरती टेम्परेचर दिलाय डिग्री सेल्सिअस वरती 10, 20, 30. नंतर एक्स एक्सिस वरती 2 मिनिट्स 4 मिनिट्स दिले. बघा, तर एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ एक्सप्लेन करायचा आहे. तर ह्या ग्राफ मध्ये बघा, इन दिस ग्राफ लाईन ए बी, बघा लाईन ए बी जी आडवी लाईन हॉरिझॉन्टल लाईन दिसते खाली, लाईन ए बी shows conversion of, काय शोज करतोय, कन्वर्जन ऑफ आइस इनटू वॉटर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. तिथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. दस ए बी रिप्रेझेंट आइस प्लस वॉटर. ए बी काय रिप्रेझेंट करतो, आईसचं कन्वर्जन वॉटर मध्ये होतंय, हा ते रिप्रेझेंट करतो. द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट ड्युरिंग दिस ट्रान्झिशन. जेव्हा आईसचं वॉटर मध्ये कन्वर्ट होते तेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. दिस ट्रान्झिशन टेम्परेचर at which ice changes to water is called melting point of ice. है ना, ऍक्च्युली खाली 0 डिग्री सेल्सिअसला काय असतो, मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस असतो. है ना, जो काही ट्रान्झिशन टेम्परेचर विच चेंजेस आइस इंटू वॉटर इज कॉल्ड मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस. त्याच्यानंतर लाईन बी सी, बघा लाईन बी सी जी सरळ लाईन जातीये, लाईन बी सी, बी पासून सी पर्यंत लाईन बी सी. तर लाईन बी सी काय रिप्रेझेंट करते, shows the rise in temperature of water, है ना, rise in temperature of water from 0 degree Celsius to 100 degree Celsius. म्हणजे सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट. लाईन बी सी काय रिप्रेझेंट करतंय, सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट मध्ये. कळालं का, सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट मध्ये. देअर आफ्टर हीट एनर्जी इज सप्लाय टू वॉटर, हीट एनर्जी इज सप्लाय टू वॉटर.
The heat energy absorbed by water, which is used to break the bonds of liquid molecules and convert the liquid into gaseous state. त्याच्यानंतर वॉटरला आपण हीट एनर्जी दिल्यामुळे वॉटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, गॅसेस स्टेट मध्ये. त्यामुळे पॉइंट सी काय रिप्रेझेंट करतो, लिक्विड स्टेट टू गॅसेस स्टेट. पॉइंट सी काय रिप्रेझेंट करतो, लिक्विड स्टेट टू गॅसेस स्टेट मध्ये. द कॉन्स्टंट टेम्परेचर ऍट विच, कॉन्स्टंट टेम्परेचरला काय होणार, ऍट विच लिक्विड ट्रान्सफर्स इनटू गॅसेस स्टेट. कॉन्स्टंट टेम्परेचरला लिक्विड गॅसेस स्टेट मध्ये ट्रान्सफर होणार आहे, त्याला बॉइलिंग पॉइंट ऑफ द लिक्विड म्हणणार. इन लास्ट द वॉटर कम्प्लिटली चेंजेस टू वेपर. मग लास्टला वॉटर कम्प्लिटली कशामध्ये चेंजेस होतं, वेपर स्टेट मध्ये. म्हणजे एबी काय रिप्रेझेंट करत होता, सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू वॉटर. नंतर बीसी काय रिप्रेझेंट करतोय, सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड स्टेट. नंतर सी पॉइंट काय रिप्रेझेंट करतोय, लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू गॅसेस स्टेट. आणि सीडी हा काय रिप्रेझेंट करतो, जास्त वॉटरला टेम्परेचर दिल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, वेपर स्टेट मध्ये होतं ऍट कॉन्स्टंट डिग्री सेल्सिअस, म्हणजे ऍट 100 डिग्री सेल्सिअसला. कळालं का अनुष्का, समजलं का? बघ आता नेक्स्ट एक पॉइंट राहिलाय. दिस होल प्रोसेस इज कॉल्ड लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. जी काही होल प्रोसेस आहे त्या होल प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. म्हणजे सॉलिड टू लिक्विड कन्व्हर्जन, लिक्विड टू गॅसेस कन्व्हर्जन, गॅसेस टू वेपर स्टेट कन्व्हर्जन, त्या होल प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, क्वेश्चन 6 आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग. हा महत्वाचा क्वेश्चन आहे, गिव्ह रिझन मध्ये आला होता, तो सांगतो. फोटो पाठवतो. बघा क्वेश्चन 6 ए दिलाय. एक्सप्लेन द फॉलोइंग. व्हॉट इज द रोल ऑफ anomalous behavior of water? What is the role of anomalous behavior of water in preserving aquatic life in regions of cold climate? महत्वाचा क्वेश्चन आहे. What is the role of anomalous behavior of water in preserving aquatic life in regions of cold climate? आन्सर बघा काय सांगणार आहे. The behavior of water between its temperature from 0 degrees Celsius to 4 degrees Celsius is called anomalous behavior of water. Next बघा, role of anomalous behavior of water in preserving aquatic life. तर anomalous behavior of water ची प्रॉपर्टी, त्याचा रोल, त्याचं फंक्शन काय असणार आहे, टू प्रिझर्व ऍक्वेटिक लाईफ. तर काय काय फंक्शन, काय काय प्रॉपर्टीज बघा. इन विंटर, विंटर मध्ये काय होतं, ऍज द टेम्परेचर ऍटमॉस्फिअर गोज डाऊन, ड्यू टू विच द वॉटर ऑफ द सरफेस काय होणार आहे, cools down. As a result, temperature of whole water body decreases to 4 degrees Celsius. Now, as water on the surface at 4 degrees Celsius cool down further, परत cool झालं तर इट्स व्हॉल्यूम काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, कारण तो कॉन्ट्रॅक्ट होतो. आणि डेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे आईस मध्ये कन्व्हर्जन. ऑन रिचिंग द टेम्परेचर ऍट 0 डिग्री सेल्सिअस वॉटरचं कन्व्हर्जन आईस मध्ये होणार आहे. द प्रोसेस ऑफ कुलिंग काय होणार आहे, कुलिंग बिकम स्लो ड्यू टू द लो थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ आईस. म्हणजे कूल होण्याची प्रोसेस काय असणार आहे, स्लो असणार आहे, कारण जो काय आईस आहे बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. आईस लवकर हीट कंडक्ट करत नाहीये, त्यामुळे त्याची कुलिंग होण्याची प्रोसेस काय असणार आहे, स्लो असणार आहे, बिकॉज लो थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ आईस. म्हणजे आईस काय बॅड कंडक्टर ऑफ हीट आहे. दस टेम्परेचर ऑफ 4 डिग्री सेल्सिअस इज ऑलवेज मेंटेन. त्यामुळे 4 डिग्री सेल्सिअस हा कधी पण मेंटेन असणार, म्हणजे पूर्ण 0 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणार नाही. त्यामुळे ॲक्वेटिक लाईफ काय केली जाते, प्रिझर्व. इन नॉर्मल कंडिशन द टेम्परेचर गोज ऑन, नॉर्मल कंडिशन काय होते, टेम्परेचर इन्क्रीज होत जाते. दिस होल प्रोसेस प्रिझर्व द ॲक्वेटिक लाईफ इव्हन इन कोल्ड रिजन मध्ये काय होते, ॲक्वेटिक लाईफ प्रिझर्व केली जाते. म्हणजे वरती काय होतं, आईस असतो, आईसचा सरफेस 0 डिग्री सेल्सिअस, 1 डिग्री सेल्सिअस, 2 डिग्री, 3 डिग्री, 4 डिग्री. तर काय होणार आहे, 4 डिग्री टेम्परेचर वाढत गेल्यामुळे डेन्सिटी काय होणार आहे, ते इन्क्रीज होणार आहे. तर हे सांगायचे, कळालं का? तर एनामिलस बेअर ऑफ वॉटर मुळे ॲक्वेटिक लाईफ कोल्ड क्लायमेट मधलं काय केलं जाणार आहे, प्रिझर्व केलं जाणार. बघा नेक्स्ट क्वेश्चन
6B करू आपण. क्वेश्चन 6B काय दिलाय बघा. हाऊ कॅन यू रिलेट द फॉर्मेशन ऑफ वॉटर ड्रॉपलेट्स ऑन द आउटर सरफेस ऑफ बॉटल टेकन आउट ऑफ रेफ्रिजरेटर विथ फॉर्मेशन ऑफ ड्यू. बघा क्वेश्चन काय दिलंय, रिलेशन सांगायचं आपल्याला वॉटर ड्रॉपलेट फॉर्मेशन अँड फॉर्मेशन ऑफ ड्यू मधलं काय करायचं, रिलेशन सांगायचे ऑन द आउटर सरफेस ऑफ वॉटर टेकन आउट ऑफ रेफ्रिजरेटर मधनं जे काही बॉटल काढतो त्याच्यावरती वॉटर ड्रॉपलेट फॉर्म झालेले असतात आणि फॉर्मेशन ऑफ ड्यू ह्याच्यामधलं काय सांगायचं आपलं रिलेशन. बघा नेक्स्ट पाहतो.